नमस्कार. आज अथर्व शीर्षातील गणपतीचे निर्गुण स्वरूपाचं आपण अध्ययन करणार आहोत. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात आत्मासि नित्यं. हे ओंकार स्वरूप गणाधीश म्हणजेच देवाधिदेव गणांचा स्वामी असलेला देवा, तुला नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष ब्रह्म तत्व आहेस. तत्वमसी म्हणजे सर्व ब्रह्म. तत् म्हणजे तो, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. विश्वाधी गणपतीचे एक सत तत्व आहे. एकच वस्तू येथे आहे. एकच तत्व सर्वांना प्रत्यक्ष अनुभवास येणारे आहे. तेच तत्व सर्वांचे पालन करीत आहे. प्रत्यक्ष होणारे सर्व अनुभवाला येणारे आहे. या विश्वामध्ये दुसरे तत्वच नाही. आकाराला आलेल्या सर्व नाशिवंत पदार्थात ओतप्रोत भरलेले जे सूक्ष्म अविनाशी तत्व आहे ते गणपतीच आहे. जसं की दुधाचं दही होतं किंवा दोन लाकडांच्या घर्षणाने अग्नी निर्माण होतो. लाकडात अग्नी आहे असं म्हटलं तर दिसत नाही म्हणून अज्ञानी असतील, पण हेच सत्य तत्व एकच आहे. सत्य न बदलणारे आहे. जग सुद्धा बदलते. हे तत्व नुसते वर्णन करून कळणार नाही तर अनुभवानेच कळेल. याकरता तुकाराम महाराज म्हणतात, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा विश्वाची आरूपा गजानना. तू निराकार, निर्गुण, शाश्वत आणि अनंत आहेस. तूच एकटा या सर्व सृष्टीला निर्माण करणारा आहेस, पालन करणारा आहेस व संहार करणारा पण तूच आहे. सर्वं खल्विदं ब्रह्मास या श्रुतीचे प्रतिपादलेले सकल व्यापक ब्रह्म गणपती आहे. ब्रह्म हा शब्द वाढवणे, मोठे होणे या अर्थी बृह या धातूवरून बनला आहे, जे बृहत्तम किंवा महत्तम आहे आणि ज्यात वाढ होते या क्रियेचे सर्व समाविष्ट केलेले आहेत. त्यालाच ब्रह्म असे म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे तर एक मूलद्रव्य किंवा मूलवस्तू ज्यातून काही व्यक्त होत असते, त्याचा देखावा दिसत असतो आणि त्यातच ते लय पावते, अशा या अव्यक्त मूल स्वरूपाला ब्रह्म असे म्हणतात. उपनिषदात ब्रह्म या शब्दाचा भावार्थ असा आहे की विश्वात्मक, शाश्वत, स्वयंभू आणि विश्वशक्ती, संपूर्ण व स्वतंत्र असे आध्यात्मिक प्रेरक तत्व व आनंदाचे चेतन व स्वयंपूर्ण आगर. हे ब्रह्म बुद्धिगम्य आहे. अनुक्रमाने व तर्काने समजता येईल, परंतु मनाने ब्रह्माचे चिंतन करता येत नाही, कारण तिथे मनच लय पावते. तू प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरूप आहेस. ब्रह्म व आत्मा हे एकच शब्द अर्थाने योजलेले आहेत. त्यामुळे तत्व या शब्दाचे स्पष्टीकरण केलेले आहेत. धन्यवाद.